रिव्हर्स झाल्या होत्या, म्हणजे फेजच्या जागी न्यूट्रल आणि न्यूट्रलच्या जागी फेज. त्यांनी रात्रीच्या वेळेस एक बल्ब बाहेर जो चालू ठेवला होता, तो त्याची जी वायर होती ती अशी एका पत्र्याला आणि पाईपला गुंडाळून घेऊन गेलेले होते. ती वायर घासून त्या पत्र्याला टच होत होती आणि तिथून लिकेज करंट फ्लो होत होता. जरी स्विच बंद असला लाईटचा, तर फेज न्यूट्रल रिव्हर्स झाल्यामुळं 24 तास त्या तारेतून पत्र्यातून लिकेज करंट व्हायचा आणि त्याचं मोजमाप मीटरवरती व्हायचं. आपल्या घरात पण कुठे लिकेज करंट आहे का हे जर चेक करायचं असेल तर एक सोपी पद्धत आहे. घरातले सगळे स्विच ऑफ करायचे आणि मीटरवरती चेक करायचं. मीटरवरती एक लाल इंडिकेटर हळूहळू ब्लिंक करत असतो. आपले सगळे स्विच बंद असताना देखील तो इंडिकेटर ब्लिंक करत असेल तर आपल्या घरात सुद्धा कुठेतरी लिकेज करंट वाहतोय असं समजून जायचं. एक असं, किंवा मीटरवरती अर्थिंगचं चिन्ह असतं, मी जे इथे दाखवलं असं अर्थिंगचं एक चिन्ह असतं, किंवा EARTH असं त्याचा सिम्बॉल ब्लिंक होत असतो मीटरच्या डिस्प्लेवरती, तो चेक करायचा. तसं जर का दिसत असेल तर समजून जायचं की आपल्या वायरिंगमध्ये काहीतरी घोळ आहे आणि लिकेज करंट कुठेतरी जातोय, ज्यामुळे आपलं बिल जास्त येतं. आणि तिसरं कारण म्हणजे महावितरणकडून होणारी एक रिडिंग न घेणं असेल, किंवा रीडर करून चुकीचं पंचिंग झालेलं असेल रिडिंगचं, किंवा तिसरं कधी कधी सरासरी बिल येतं. बिल वाढून आलं ही तक्रार करण्यापूर्वी आपण जर ह्या प्राथमिक 3 तपासण्या केल्या, माझा कुठं लिकेज करंट आहे का, माझ्याकडे काही व्हॅम्पायर लोड आहे का, म्हणजे मी वापरत नसताना सुद्धा वीज खातो असे काही इक्विपमेंट्स किंवा ॲपॅरेटस माझ्या घरी आहेत का, वस्तू मी वापरतोय का, आणि तिसरं आपलं बिल बरोबर आहे का. बिल बरोबर आहे का हे बघण्यासाठी काय करायचं, आपल्याकडे जे बिल आलेलं आहे त्या बिलावरती इथं चालू रिडिंग छापलेलं असतं. तो चालू रिडिंग आणि मीटरवरील रिडिंग चेक करायचं. जर का मीटरवर दिसणारं रिडिंग चालू रिडिंगपेक्षा पुढे असेल तर आपलं बिल बरोबर आहे असं समजायचं. पण आपलं छापलेलं रिडिंग, बिलावर छापलेलं रिडिंग आणि मीटरवर असलेलं रिडिंग ह्याच्यामध्ये फार मोठी तफावत असेल, किंवा मीटरवरती रिडिंग कमी आहे आणि बिलावरती छापलेलं रिडिंग जास्त आहे असं जर असेल तर तुम्हाला कुठल्याही ऑफिसला चक्कर मारायची अजिबात आवश्यकता नाही आहे. महावितरण ॲपमधून तुम्ही घर बसल्या कंप्लेंट रजिस्टर करू शकता आणि केलेल्या कंप्लेंटवरती 3 दिवसाच्या आत तुम्हाला त्याचं रिझोल्युशन मिळतं, म्हणजे तुमचं बिल दुरुस्त करून मिळतं. पण फक्त जर बिल चुकीचं असेल तर तुम्हाला वाटतंय बिल जास्त आहे म्हणून जर तुम्ही तक्रार करत असाल तर ते बिल दुरुस्त होणार नाही. जर खरंच चुकीचं असेल तर 3 दिवसाच्या आत तुमचं बिल दुरुस्त होऊन मिळतं तुम्हाला. त्यामुळे कुठल्याही ऑफिसला जायची गरज नाही आहे, कुठल्याही वायरमन किंवा नाही आहे, एजंटला कुठल्या गाठण्याची आवश्यकता नाही आहे. घर बसल्या महावितरण ॲपवरून तुम्ही कंप्लेंट करू शकता, किंवा बिलावर छापलेले जे हे 3 ग्राहक तक्रार निवारण केंद्राचे नंबर आहेत त्या 3 नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. कॉल केल्यानंतर एकदा कंप्लेंट रजिस्टर झाली की आपल्या मोबाईलवर SMS येतो. महावितरण ॲपमधून तक्रार कशी करायची याच्याबद्दलचा दुसरा